सण उत्सव म्हटलं की मिरवणुका आल्याच. अफाट आनंदाचा आणि जल्लोषाचा उत्सव फक्त सोलापुरातच पाहायला मिळतो. उत्सव कोणताही असो, हल्ली डीजे साऊंड सिस्टमच्या वतीनं लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकर व विद्युत रोषणाईमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याची काळजी या मंडळाकडून तर सोडा, त्यांच्यावर जबाबदाऱ्या अशा पोलीस प्रशासनाकडूनही होताना दिसत नाही. याउलट पारंपरिक साहसी क्रीडा प्रकार आणि खेळ करणाऱ्या मंडळांना उत्सव समिती व पोलीस प्रशासनाकडून प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना कमी लेखलं जातं. टिप्री, लेझिम, झांजपथक, डान्स, शक्तीप्रयोग या सांघिक खेळांना सरकारनं जातीनं मदतीचा हात पुढे करणं गरजेचं आहे. या खेळांमध्ये वैयक्तिक स्वास्थ्य जपता येतं, तसेच या खेळामुळे लहान मुलांमध्ये संस्कार आणि आत्मविश्वास निर्माणाबरोबरच आत्मनिर्भरता बनता येतं. अशा खेळांना गेल्या 75 वर्षापासून पूर्व भागातील प्रसिद्ध तेलंगी पाच्छापेठ येथील स्वामी विवेकानंद शक्ती प्रयोग तरुण मंडळाच्या वतीनं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. विवेकानंद शक्ती प्रयोग केंद्राचे मास्टर उमाजी अण्णा लाठी वस्ताद यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं शक्तीप्रयोग तरुण मंडळ आजही विविध खेळांमध्ये, उत्सव व सणांमध्ये निघणाऱ्या रथोत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. या शक्तीप्रयोग तरुण मंडळाच्या वतीनं कौलारू फोडणं, ट्यूबलाईट फोडणं, दांडपट्टा, घाण प्रकार, लाठीमार, तलवारबाजी, चक्कर फिरवणं, आगीचे बाण फिरवणं, आग फुंकणं, डोक्यावर नारळ ठेवून लाठीनं नारळ फोडणं, अंगावरून मोटरसायकल फिरवणं यासह विविध साहसी प्रयोग पाहायला मिळतात. आता या खेळाला राजश्री आणि इच्छुकांचा प्रतिसाद भेटत नसल्यानं उत्साह कमी होत चाललाय. मार्कंडेय रथोत्सव, नीलकंठेश्वर रथोत्सव, गणेशोत्सव मिरवणुकीत या साहसी खेळ करणाऱ्या मंडळांना नागरिकांनीही प्रोत्साहित करावं असं स्वामी विवेकानंद शक्ती प्रयोग तरुण मंडळाचे चंद्रशेखर दोंतुल यांनी केलंय. नमस्कार, मी श्री चंद्रशेखर नारायण दोंतुल आहे. विवेकानंद शक्ती प्रयोग तरुण मंडळामध्ये 25 वर्ष मी राबवतो आहे. याच्या आधी आमचा आजोबा आणि आमचा वडील असं परंपरा आमचा होत आहे. आता या 75 वर्षाचा आमचा अमृत महोत्सव चालू आहे. असंच लहान पोरं, मोठा पोरं, महिला, लहान मुलं कोणी असेल त्यांना आम्ही कार्यक्रमचं सहभाग करायचा, प्रतिसाद करायचं, शिकवायचं. मार्गदर्शन म्हणलं तर काय आहे ते दाखवायच्यासाठी आम्ही तिथंपर्यंत पोहोचतो आहे. त्याच्यासाठी महिलांना गरजेचे असेल, त्यांना गरजेचं महिला असेल त्यांना आम्ही अवश्य संदेश देणार आहे.
वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर.